गणपती म्हणजे विघ्नहर्ता, भक्तांना संकटातून सोडवणारी देवता. उफराटा गणपती असं वैशिष्ट्यपूर्ण नाव असलेल्या गुहागरमधील गणेश मंदिराची अशीच कहाणी आहे. गुहागरचा सागर तीर शांत, नीरव, पाण्यात डुंबण्यासाठी तसा सुरक्षित मानला गेलेला आहे. पण कोणे एकेकाळी कदाचित 500 वर्षापूर्वी समुद्राला उधाण आले. खवळलेला समुद्र गुहागर ग्राम गिळंकृत करेल की काय असं वाटू लागलं. तेव्हा कोण्या एका भक्ताने श्री गणेशाला साकडं घातलं. पूर्वाभिमुख असलेल्या गणेशाने आपलं तोंड फिरून पश्चिमेला समुद्राकडे केलं आणि तेव्हा कुठं सागराचे थैमान संपले. अशी ही गोष्ट आहे. दिशा बदलून बसलेला म्हणून उफराटा गणपती असे नाव प्रचलित झाले. परंतु व्याडेश्वर महात्म ग्रंथात श्रीधराने गुहागर वसवले तेव्हापासूनच ही मूर्ती पश्चिमाभिमुख आहे अशी नोंद आहे. गुहागर वेल्दूर रस्त्यावर उजव्या हाताच्या वरच्या पाटात एक रंगीत दगडी खांब दिसतो. याला देवीचा खांब म्हणतात. प्रसिद्ध दुर्गादेवी मंदिराचा रस्ता येथूनच आहे. या ठिकाणी खांबालगत दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. प्रथेप्रमाणे या खांबाला प्रदक्षिणा घालून देवीच्या दर्शनास जातात. या खांबापाशीच पूर्वी देवीचे स्थान होते. परंतु परकीय आक्रमकांच्या भीतीमुळे थोडे आतील बाजूस दाट झाडीत हे स्थान स्थलांतरित करण्यात आले. सध्याचे मंदिर हे पेशवे काळात उभारलेले आहे. अलीकडेच बांधण्यात आलेल्या जांभ्या दगडाच्या वाटेने चालत किंवा थोडे अलीकडच्या रस्त्याने वळून मोटार रस्त्याने आपण थेट मंदिर परिसरात पोहोचू शकतो. मंदिर पूर्वाभिमुख असून प्रथम दुमजली सभामंडप, नंतर दुसरा सभामंडप व गाभारा अशी रचना आहे. 2 फूट चौथऱ्यावर सुमारे पाऊण मीटर उंचीची अष्टभुजा महिषासूर मर्दिनी रूपातली पांढरी संगमरवरी मूर्ती आहे. देवीच्या मागे सुंदर कोरीवकाम असलेल्या पितळी प्रभावळ आहे. सभामंडपात कोरीवकाम असलेले लाकडी खांब आहेत. मंदिर पूर्वाभिमुख असून प्रथम दुमजली सभामंडप, नंतर दुसरा सभामंडप व गाभारा अशी रचना आहे. 2 फूट चौथऱ्यावर सुमारे पाऊण मीटर उंचीची अष्टभुजा महिषासूर मर्दिनी रूपातील पांढरी संगमरवरी मूर्ती आहे. देवीच्या मागे सुंदर कोरीवकाम असलेली पितळी प्रभावळ आहे. सभामंडपात कोरीवकाम केलेले लाकडी खांब आहेत. मुख्य देवळाच्या दक्षिणेस श्री गणपती, उत्तरेला श्री लक्ष्मीनारायण व पूर्वेच्या कोपऱ्यात श्री शंकराचे देऊळ आहे. देवीसमोर 300 ते 400 वर्षापूर्वी कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवालयापैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान. उपलब्ध आख्यायिका आणि साधनांनुसार कोकणाची निर्मिती झाल्यानंतर ज्या महत्त्वपूर्ण शिवमंदिराची निर्मिती केली गेली ते समुद्र किनाऱ्याजवळ असलेले व्याडेश्वरचे देऊळ. आज आपण जे मंदिर पाहतो ते पेशवेकालीन असावे. गुहागरमध्ये पूर्वी खूप वाड्या होत्या. त्या वाड्यांचा देव तो व्याडेश्वर आणि परशुराम शिष्य व्याडेमुनींनी स्थापना करून त्यावर वाडा बांधला म्हणून व्याडेश्वर किंवा वाड म्हणजे तबेल्याजवळ हे लिंग सापडले म्हणून व्याडेश्वर नाव पडले अशा कथा गुहागरवासी श्रद्धेने सांगतात. मंदिर परिसरात श्री सूर्यनारायण, श्री गणपती, श्री देवी, श्री लक्ष्मीनारायण अशी 4 मंदिरे आणि व्याडेश्वर हे 5वे असे मिळून या मंदिर समूहाला शिवपंचायतन असे म्हणतात. तुमच्याकडे आयडिया घेतो तुम्ही फिरत असा ना माझ्या
श्री वेळणेश्वर क्षेत्र हे जवळजवळ 2000 वर्षे जुने आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. आवारात गणपती, लक्ष्मीनारायण, कालवैभव, महाविष्णू, ग्रामदेवता, रामेश्वर अशी मंदिरे आहेत. इथं श्रावण महिन्याच्या कोणत्याही एका दिवशी अभिषेकाची संततधार सुरू ठेवण्याची प्रथा आहे. जवळपास 4000 घागरी पाणी घालून गाभाऱ्यातील शिवलिंग बुडते आणि लगेच पाऊस येतो ही एक श्रद्धा आहे. गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावानंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते मंदिर हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशवांच्या कृपेने हे मंदिर उभारले. सभामंडपात जय विजय द्वारपाल रूपात दिसतात. तिथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आहेत. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे. या मंदिरातील गणेश मूर्ती 10 हातांची आहे. म्हणूनच या गणपतीला दशभुज गणेश म्हटलं जातं. चक्र, त्रिशूळ, धनुष्य, गदा, आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंग, फळ, कमळ, पाश, नीलकमळ, दात आणि धान्यांची लोंबी अशा गोष्टी हातात दिसतात. सोंडेमध्ये अमृत कुंभ आहे. अशा प्रकारच्या गणेश मूर्तीचे पूजन सैनिकी कामातील व्यक्तीने करणे अभिप्रेत असते असा संकेत आहे. त्यामुळे दशभुज गणेश मूर्ती सगळीकडे आढळत नाही. या मूर्तीची निर्मिती काश्मीरमधील पाषाण वापरून केली गेली आहे असं सांगितलं. नको.